चला तर आज मटमुंगचे वडे करण्यासाठी आपण घेतलेले मूग डाळ अर्धी वाटी आणि मट डाळ अर्धी वाटी, दोघी डाळ आहेत ना आपण टाकून घेणार आहे. त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं पाणी. तर बघा दोघी डाळ्या टाकून घेतल्या मस्त. आता दोघी डाळींना चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं. तर बघा डाळ मस्त धुवून घेतली आणि आता पाण्यामध्ये 2 तास भिजत घालून देते. तर डाळ टाकून ठेवते 2 तासानंतर. डाळ बघा मस्त भिजून गेलेली आहे. तर आपण आता याचे ना वडे करणार आहेत. आता आहे ना आपण हे मिक्सरला काढून घेणार आहेत. मस्त लसूण घेतलेले आहेत आणि जिरं घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली. आता हे जिरं लसूण मिक्सरला डाळमध्ये वाटून घ्यायचं. अशी बारीक झाल्यानंतर टेस्ट येते. तर हे जिरं लसूण बारीक झाल्यानंतर चांगलं टेस्ट येते. हे बघा मस्त दळून घेतलं पीठ. आंबीर टाकून घ्यायची, 1 चमचा चटणी घ्यायची, 1 चमचा ओवा, थोडीशी हळद, मीठ 1 चमचा, थोडंसं टाकायचं हिंग. हे ना चांगलं मिक्स करायचं. पातळ वाटलं ना थोडं बेसन पीठ टाकायचं, नाही तर तांदळाचं पीठ टाकायचं. पण आमचं बघा पातळ नाही आहे, बरोबर केलेलं आहे. थोडं पातळ वाटलं ना तर टाकायचं तुम्ही बेसन पीठ, तांदळाचं पीठ जे लागलं ते टाकून घ्यायचं. आता करते गोळा. हे पहा मस्त आपल्या असे मेंदू वडे करून घ्यायचे. तर बघा आपले वडे मस्त झालेले यार. आपले कसे वाटले ते कमेंट करून सांगा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा.